कशासाठी? महदाश्चर्य, भूमीवरून सरपटणारे प्राणी आकाशातून भ्रमंती करताना दिसले, म्हणूनच आपला मी मार्ग अडविला. कोण आहात आपण? भुजंग अशी या देहाला सौम्य. भुजंगराज, असंख्य सर्पांसहित या नभोमंडळातून आज उदयपूर नगरीच्या दिशेनं आपण वाटचाल करत आहात. कोण उद्देशानं, कशासाठी? एकच उद्देश, समोर दिसणारी ही उदयपूर नगरी. राज्य करतोय राजा उदय भानू. त्यानं केलं ते काय? आयोजित केलाय नवचंडिकाय. त्यासाठी कित्येक साधू संत महंत ही प्रजा जमलेली असते. त्याच वेळी असंख्याच्या सर्पबंधून समवे त्यांच्यासाठी केलेल्या भोजनाच्या व्यवस्थेमध्ये, त्या भोजनामध्ये विषाचा भुतकाळ खडाय. खबरदार भुजंगराज, अरे यज्ञाच्या निमित्तानं का असेना राज करते उदय भानू अन्नदानासारखं पुण्यकर्म करतायत. पण याच यज्ञात विषाचा भुतकार करावा. जे जण भक्षण करतील ते मरून जातील. या इच्छेनं जर का तुझी वाटचाल असेल तर तुझा मार्ग कुणी घडविलाय? उदयपूर नगरीचा युवराज चंद्रभानू यानं तुझा मार्ग घडविलाय. अरे वा 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 वा. हे कर्तव्य मी करतो. त्याचं पातक त्या राजघाटाला लागणार होतं. पण प्रथम त्याचा बंधू भेटला असेल. प्रथम तुझा श्रवण. हे भुजंगराज, मला मारशील हे विसरून जा आणि स्वतःचा भूतकाळ जरा आठव. अरे आठवा तुमचा तो भूतकाळ. राज करते राजे परीक्षित यांना ज्यावेळी तक्षक सर्पानं दंश केला होता, त्याच वेळी त्यांचाच पुत्र राजा जन्मेजय यानं सर्पसत्र यज्ञ केला आणि त्याच यज्ञात असंख्य सर्पकुळा संपली गेली, विध्वंस झाली. ती वेळ पुन्हा एवढ्याच वाटत असेल तर या यज्ञस्थळाचा त्याग करून परतवणी माघारी चला. कदापि नव्हे. एक लक्षात ठेव युवराज. पूर्वजांना आलेला पराजयाचा विचार करत बसणारा हा भुजंग नव्हे. हे भुजंगराज, आपला भूतकाळ जो विसरला तो आपलं भविष्य कधी घडवू शकत नाही. आमची बुद्धिमत्ता वेगळी आहे. भूतकाळाचा बोध घेऊन भविष्य काळाचा शोध घेण्यासाठी उचललेली पावलं तुझ्या मनानं स्थिर करणं. भविष्याचा काय घेऊ म्हटलं? यावेळी स्वतःच्या अशा शक्तिशाली बहुशाली अशा भाऊवर विश्वास ठेवून वर्तमान काळात स्वतःचे पराक्रम गाजवण्यासाठी तत्पर आहे. अरे स्वतःचे पराक्रम गाजवत असताना आज असत्याचा चरण तुमच्याकडून घडलाय. अर्थात सत्याच्या थोपट मार्गानं मार्गक्रमण करत असताना मी तुला एकच सांगेन, या समरांगणात एक योद्धा म्हणून उभाय. प्रसंगी प्राण